जर तुमच्या घरात एकुलती एक मुलगी असेल जी शिक्षिका व्हायचं स्वप्न बघते, आई वडिलांचा अभिमान बनते आणि जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा सगळ्यांचं डोकं अभिमानानं उंचावलेलं असतं. पण कल्पना करा, एक दिवस तीच मुलगी एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळून जाते, गर्भवती असल्याचं कबूल करते आणि नंतर तिच्यावर पॉक्सोसारखा गंभीर गुन्हा दाखल होतो. काय वाटेल तुम्हाला? तिच्या आईवडिलांना, समाजाला आणि त्या मुलाला? ही केवळ एक शिक्षिकेची चूक नाही, ही आपल्या समाजातील जबाबदारी आणि विश्वास यांच्या ढासळत्या रचनेची शोकांतिका आहे. ही कथा सुरतच्या एका सरकारी शाळेपासून सुरू होते आणि पोहोचते कोर्टाच्या कठड्यापर्यंत. शेवटपर्यंत पहा, कारण ही कहाणी आहे शाळेतील कोचिंगपासून सुरू झालेल्या नात्याची, जे एका गुन्ह्यात परिवर्तित झालं आणि ज्यामध्ये प्रेम, भ्रम, पळवाट आणि शेवटी पोलीस केस आणि गर्भपाताचा आदेश. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. ही घटना 2025 साली गुजरातमधील सुरत शहरातल्या पुनागाव परिसरातील सरकारी शाळेत घडलेली आहे, जिथे माधवी नावाची 23 वर्षांची विज्ञान शिक्षिका नुकतीच कामावर रुजू झाली होती. ती शिकवण्यात चांगली होती आणि विद्यार्थ्यांची सौम्य वागणूक ठेवत होती. या शाळेत 10वीचा विद्यार्थी माधव होता, जो योगायोगाने तिच्याच अपार्टमेंटमध्ये राहत होता. आणि जेव्हा त्याला समजले की त्याची मॅडम त्याच बिल्डिंगमध्ये राहतात, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही बाब त्याने आपल्या आईला सांगितली, जिच्या दृष्टीने ही गोष्ट विशेष नव्हती, पण मुलाच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून तीही हसली. वेळ निघून गेला आणि 6 माहीत माधवचे चांगले मार्क्स आले. तेव्हा त्याच्या वडिलांनी योग्य ते मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. मग माधवची आई, 3ऱ्या मजल्यावर राहणारी शिक्षिका, माधवीच्या घरी गेली आणि विज्ञान शिकवण्याची विनंती केली. सुरुवातीला माधवी नकार देणार होती, पण म्हणाली, माधव माझा लाडका विद्यार्थी आहे, त्याला शनिवार रविवारी पाठवा, मी शिकवीन. ठरल्याप्रमाणे माधव शनिवारी 4 वाजता तिच्या फ्लॅटवर पोहोचला आणि हे 2 महिने असंच चालू राहिलं. पुढे एक दिवस त्याने सांगितले की मॅडम आता रोज संध्याकाळी 6 वाजता बोलावतात आणि घरच्यांनीही विरोध केला नाही. त्यामुळे तो दररोज कोचिंगसाठी जाऊ लागला. कालांतराने 25 एप्रिल रोजी शाळेला सुट्टी लागली, तरी कोचिंग सुरू राहिले. त्या दिवशी संध्याकाळी माधवचे वडील घरी आले तेव्हा तो घरी नव्हता. बायकोकडे विचारणा केली असता तिने सांगितले की तो कोचिंगसाठी गेला आहे. पण 1 तास उलटल्यानंतरही परत न आल्याने वडिलांनी बायकोला माधवीच्या फ्लॅटवर पाठवले. मात्र घराला कुलूप होते आणि शेजारी म्हणाले की ती दुपारपासून आलेलीच नाही. वडिलांना संशय आल्याने त्यांनी माधवच्या मित्राशी विचारपूस केली. एका मित्राने सांगितले की दोघांना त्याने दुपारी टॅक्सीमध्ये जाताना पाहिले. मग CCTV फुटेज तपासल्यावर दोघेही हातात बॅग घेऊन बाहेर पडताना आढळले. पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल झाली. रेल्वे स्टेशनवरील फुटेजमध्ये दोघे अहमदाबादकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना दिसले. मोबाईल बंद होते म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. 5 दिवसांनी गुजरात राजस्थान सीमेवर शामलीमध्ये बसमधून पळून जाताना पोलिसांनी दोघांना अटक केली. माधव सुरक्षित होता आणि दोघांना चौकशीसाठी आणले गेले. चौकशीत माधवी म्हणाली की त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि अपहरणाचा प्रश्नच नव्हता. माधवनेही हेच सांगितले. मात्र पोलिसांनी विचारले की मग घरच्यांना का नाही सांगितले आणि मोबाईल का बंद ठेवले, तेव्हा दोघेही शांत झाले. यानंतर माधवीने धक्कादायक खुलासा केला की ती 5 महिन्यांची गर्भवती असून हे बाळ माधवचे आहे. तिच्यावर घरच्यांचा लग्नासाठी दबाव होता म्हणून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. यावर माधवने कबूल केले की गेल्या 2 वर्षांपासून त्यांचे शारीरिक संबंध होते आणि त्यानंतर ते दोघे पळून गेले. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की माधव अल्पवयीन असल्याने त्याची संमती वैध मानली जाऊ शकत नाही आणि पॉक्सो कायद्यानुसार माधवीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांची DNA चाचणी घेण्यात आली. पुढे माहिती मिळाली की माधवी तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि आपल्या 3 खोल्यांच्या घरातल्या एका खोलीत ती माधवला शिकवत असे. किशोरवयीन मुलांमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना हळूहळू वळण घेत गेल्या आणि कोचिंग दरम्यान माधव तिच्याकडे आकर्षित होत गेला. माधवीनेही हळूहळू प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्याला रोज बोलवायला लागली आणि शिक्षणाच्या निमित्ताने दोघे अधिकाधिक जवळ येत गेले.
मानवी प्रजननाचा धडा शिकवताना ती त्याच्यावर विशेष लक्ष ठेवू लागली आणि त्यांच्या नात्याला शारीरिक रूप मिळालं. पुढे एक दिवस जेव्हा माधवीला पाळी आली नाही तेव्हा तिने दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या महिन्यातही तसंच झाल्यावर चाचणी केली आणि ती गर्भवती असल्याचं समजल्यावर ती हादरली. दुसरीकडे तिच्यावर लग्नासाठी दबाव सुरू होता, त्यामुळे दोघांनी मिळून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि वडोदरा, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, वृंदावन असे फेरफटका मारल्यानंतर परत येताना पोलिसांनी त्यांना पकडलं. विशेष पोक्सो कोर्टाने शिक्षिकेला गर्भपाताची परवानगी दिली. डॉक्टरांनी 22 आठवड्यांचा गर्भ असल्याचं सांगितलं आणि कोर्टाने आदेश दिला की 1 आठवड्याच्या आत सरकारी रुग्णालयात गर्भपात केला जावा आणि भ्रूण DNA चाचणीसाठी सुरक्षित ठेवावा. वैद्यकीय प्रक्रिया सुरू झाली असून तपास आणि कायदेशीर कारवाई पुढील अहवालानुसार ठरेल. ही संपूर्ण घटना केवळ एका घटनेचा आढावा नाही, तर समाजाला दिलेला धडा आहे की विश्वास, जबाबदारी आणि नैतिकतेचं संतुलन बिघडल्यास काय अराजक निर्माण होऊ शकतं. त्यामुळे लहान मुलांना योग्य मार्गदर्शन देणं आणि त्यांच्या भोवतालचे प्रौढ व्यक्तींनी जबाबदारीने वागणं हे अत्यंत आवश्यक आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.